त्यांनी जर विचारच केला की नाही मानच्या आणि आटपाडीच्या शेतकऱ्यांना आपल्याला फटकाच बसवायचा, तर बांगलादेशवाल्यांना वाटलं त्यांना काय माहित मान कुठे आटपाडी कुठे दुष्काळी भाग आहे, त्यांना माहिती आहे काय गोष्टी. पण मला वाटतं की ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याच्यावर आपल्याला खूप विचार करायला लागतो. 2 दिवस जर डाळिंबाचं मार्केट बांगलादेशचं बंद झालं तर इथे 100 रुपयालाही डाळिंब आपल्याला विकत घेता येणार नाही किंवा विकता येणार नाही. त्याच पद्धतीने आंब्याचाही तोच विषय. जोपर्यंत आपण पाकिस्तान, मला वाटतं की कापस साहेबांना जास्त चांगलं माहिती आहे की पाकिस्तान आपल्यापेक्षा जास्त निर्यात करतो आंबा, आपण त्यांच्याशी कमी निर्यात करतोय. आपले अमेरिकेवर संबंध चांगले असतील वाईट असतात ते सतत चालू असतं त्यांचं. पण अशी कधी वेळ येईल की त्या अमेरिका स्वतःवर म्हणजे मला तुमचा मान आटपाडी भागामध्ये, मायनी भागामध्ये, खटाव भागामध्ये पिकलेला मला आंबा विकत घ्यायचा. ज्यावेळेस आपण त्या अमेरिकेच्या मार्केटमध्ये जाऊन तिथं पाठी लावत नाही ना की हा दुष्काळी भागातून केशर आंबा काढलाय, तोपर्यंत कुठल्याही प्रकारे निर्यातीवरती काम होणार नाही. मी जास्त वेळ घेणार नाही कारण की आपल्याला बाकीच्या कापस साहेबांचं आपल्याला ऐकायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला चर्चा करायची. पण मी एवढंच सांगेन की आपल्या परीने दर शनिवारी रविवारी आपण मुंबईमध्ये मार्केट ओपन केले. मी तुम्हाला एवढी ग्वाही देईन की जो काय मार्केटचा रेट असणार त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला रेट दिला जाणार आणि तो देतोय. मला वाटतं लोखंडे साहेब तुमचा कितीला आंबा आपण आता घेतलाय? 170 किलो. आणि मग डाळिंब कोणाला नाही झाले कितीला घेतलेलं आपण डाळिंब? 205. आपण काय मोठं मार्केट नाही पण जेवढं आपल्याला चांगलं झालं त्याच्यामध्ये ग्रेड वगैरे आपण पकडत नाही जास्त. ABCD वर तसलं काय बघत नाही कारण डाळिंबचं चोरल्यानंतर काय कोण सांगू शकतं की हा कुठल्या ग्रेडचा डाळिंब आहे, तो काय सांगू शकतं. पण माझं सांगायचा अर्थ हाच आहे की ह्या भागांमध्ये आपल्याला काम करायचं, इतक्या छोट्या गोष्टींवर आपल्याला काम करायला लागणार. माझं सरळ म्हणायचं, मी कोणाला तरी मगाशी म्हणालो की सर्व आमदार खासदारांनी ह्या माळरानावरती पळायला पाहिजे. त्या मोठमोठ्या गाड्यातून ती फिरणार आणि तिथून ज्ञान पेटवणार. शेतकऱ्यांनी असं केलं पाहिजे, शेतकरी बिलं भरत नाही, पाण्याची बिलं भरत नाही, शेतकरी हे करत नाही ते करत नाही. मग मीडियावाल्यांना काहीतरी शेतकऱ्यांबद्दल बोलायचं, परत उद्या माफी मागायची. आपण शेतकरी असंच आहे ना, मागच्या आपण खुश झालो. आपल्याला तो काय बोललाय काय नाही बोलायची काय घेणं देणं आपल्याला. अशी महाराष्ट्रात 288 तालुके आहेत, तर 288 तालुके असे किती आमदार आहेत की दररोज इथं येतात, खरी क्रांती बघायला येतात की काय झालंय क्रांतीचं, काय नवीन आलंय, कुठल्या प्रकारची द्राक्ष घेतली जातात आटपाडी भागात, किंवा आटपाडी भागात डाळिंब कुठली घेतली जातात, कुठली व्हरायटी आहेत डाळिंबामध्ये, किती व्हरायटी आहेत, नवीन व्हरायटी तयार करणं गरजेचं आहे का. जोपर्यंत ह्या गोष्टींवरती धोरणांवरती काम होत नाही तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये काही होणार. आणि मला मित्र अजिबात विश्वास करत नाही की हे महासत्ता वगैरे, अरे लोकांना खायला नाही तर 140 कोटी लोकसंख्या झाली आपली, आपण महासत्ता होण्याची घोषणा करतो. ते ChatGPT ऐकले सगळ्यांनी, AI ऐकलंय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. माहिती कळत असेल ना आता की AI आले आहे. काय AI आहे काय करणार माझ्यासाठी, की मी त्याला काय ऑर्डर देते ती मला काय सांगणार. ह्याच्यावरती कधीही आपण अभ्यास नाही केला आणि कधी आपल्याला कोणी सांगितलं पण ना. सरकारची कुठली यंत्रणा येते ना कुठल्या स्थानिक स्वराज्य संस्था पण आपल्या ह्यासाठी काय मदत करतात. मला वाटतं की AIचा तुम्ही बघा, जेमिनी नावाचं एक ॲप आहे, म्हणजे गुगलनेच तयार केलं, फुकट आहे. तुम्ही मराठी जरी टाकलं काय तर तुम्हाला मराठीत उत्तर देणार. तुम्ही एका डाळिंबाचा आंब्याचा प्रश्न टाकला तर तुम्हाला ते उत्तर देईल. स्वतः ते तयार होतं. म्हणजे आता मी आज विचारलं त्याला की इथं आगावे प्लांटेशन होतील का. आगावे म्हणजे केकात पाहिजे ना तुम्हाला, आपल्या बांधावरती उगवून येतं ते. त्या मेक्सिकोनं काय केलंय ते खरं जाऊन तिथं बघितलं पाहिजे. त्याच्यापासून त्यांनी लिकर इंडस्ट्री तयार केली आहे. केकात पासून ते टकीला तयार करतात आणि अख्ख्या जगभर ते विकतायत. 7,000 रुपयाला लिटर त्या केकात पासून तयार होते. आणि अख्खी त्यांची इकॉनॉमी मेक्सिकोची त्या केकातवरती ठरली. आणि त्यांनी काय केलंय की ती जी व्हरायटी आहे ती अशी करून ठेवली की मेक्सिकोच्या बाहेर कोणालाही ते लिगली करता येणार नाही. मग आपला केशर आंबा आहे, आपलं भगवा डाळिंब आहे, आपले पेरू आहेत, आपली वेगवेगळी फळं आहेत, द्राक्ष आहेत आपली. त्याच्यासाठी आपण काय केलं गेलं की त्या द्राक्षापासून काहीतरी बनेल. आता वायनरीज, आता माळशिरस भागात एक वायनरी, पण त्याच्या पलीकडेही किती वेगवेगळ्या गोष्टी होऊ शकतात. मास प्रोडक्शन जर झालं तर आपल्याला नवीन काय करता येईल का, शुगर कशी एक्स्ट्रॅक्ट करता येईल का. आता शिंदीच्या झाडापासून गुळ तयार करणारा माळशिरस शेतकरी 1 कोटी रुपये वर्षाचे कमवतो. मला सगळ्या तरुणांना सांगायचंय की त्याचा एकदा प्लॅन बघून जाऊ. पृथ्वीराज म्हणून आहेत भुंगळे सर,
त्यांचा तुम्ही प्लांट बघायला जावा. शिंदीच्या झाडापासून त्यांनी गुळ तयार केलाय. 1000 रुपये किलोला ते गुळ विकतात. आणि मुंबईमध्ये आपला मानदेशी महोत्सव जो भरतो, त्या मुंबईच्या मानदेशी महोत्सव मध्ये आपण त्यांनाही स्टॉल दिलेला. मला विनंती आहे इथे शेतकऱ्यांना की दरवर्षी किंवा 1-2 वर्षानंतर आपण मानदेशी शेतकरीचा आपला महोत्सव भरवतो. 350 ते 400 रुपये डाळिंब विकलं जातं, लोक घेतात. उदाहरण आहे आपल्याच संजय बाबा, युवराज बाबर म्हणून येत आहेत. त्यांच्या आटपाडीला पण येत राहतात. ते मी त्यांच्यावर एकदा आटपाडीला का बागेमध्ये भेट द्यायला आलो. तर त्यांचा डाळिंब ते स्वतः त्यांचे मिसेस दोघंही ते डाळिंब त्यांनी विकली. आणि मला वाटतं 2.5 ते 3 लाख रुपये त्यांनी 500 का 800 किलोच्या डाळिंबामध्येच एवढे कमवले. तर जोपर्यंत माती ते मार्केट याच्यावरती काम होत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारची क्रांती घडणार नाही. महासत्तावरती खूप लांब आहे आपण. आजही लोक राशनवरती जगायला लागलेत. परिस्थिती आपण शेतकऱ्यांनी समजून घेऊ. जात पात धर्म पक्ष सगळं बाजूला ठेवू आणि शेतकरी एकत्र येऊयात. नाहीतर असं म्हटलं जातं की मानमध्ये आटपाडीमध्ये लोक आत्महत्या करत नाहीत. शेतकरी अजिबात नाही करतायत. लिहिलं जातं त्याच्यावरती की शेतकरी हा दुष्काळामुळे आत्महत्या करतोय, शेतकरी हा बाजारपेठेमध्ये किमत्या नाही त्याच्यासाठी आत्महत्या करतोय. आणि हे जर असंच वाढत राहिलं तर अशा समाज संपत राहतील. शेतकरी संपून जाईल आणि जी शेतकऱ्याची लढवाई वृत्ती आहे ती संपून जाईल. आणि ते कुठेतरी आपण आपल्या परीने माझ्या परीने जेवढं मला काय जमेल तेवढं करू शकतो मी. हा शेतकरी जगला पाहिजे, तो टिकला पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपल्याला काय करता येईल त्यासाठी एकत्र आलं पाहिजे. म्हणून आपण एक काम करूया सगळेजण की मी फॉर्म पण पाठवेन. आपण अजून एक बैठक पण घेऊया. मान, आटपाडी, माळशिरस आणि सांगोला आणि मला वाटतं की ह्या जो फळबाग पट्टा आहे, खटाव आहे काय भागामध्ये, ह्या भागातल्या शेतकऱ्यांनी एकत्र करून क्रॉप कव्हरसाठी सरकारने ह्या 4 महिन्याच्या आत आपल्याला सबसिडी जाहीर केली पाहिजे. जोपर्यंत क्रॉप कव्हरसाठी ते जाहीर करत नाहीत तोपर्यंत डाळिंब, आंबा ह्या गोष्टीसारखी आपण पिकं घेऊ शकत नाही. आणि आता जर मान आणि आटपाडी, माळशिरस, खटाव जर हे पिकं नाही घेणार तर कोण घेणार? मग कधी उगूनच जाईल ना डाळिंब. कुठे कोकणात येईल डाळिंब उगून येईल का एवढ्या पावसात? मराठवाड्यात किती कमी जागे येते. विदर्भात आहे डाळिंब, तिथे येईल उगून त्या मातीमध्ये. त्या खडकाळ तिथं आहे खडकाळ जमीन नाहीये. म्हणजे ह्या गोष्टीवर जो पण आपण काम करत नाही, एखादं रिसर्च स्टेशन सुरू होत नाहीत, आटपाडीला असेल किंवा माळशिरस किंवा मानला असेल, इथे जर रिसर्च स्टेशन सुरू झाले तर तिथे सायंटिस्ट बसू शकतात. जसं नॅशनल रिसर्च सेंटर फॉर पॉमग्रेनेट जे सोलापूरचं आहे NRCPचं, तसं जर काय इथं जर सुरू झालं डाळिंबासाठी, आंब्यासाठी, तर मला वाटते क्रांती घडू शकते. आणि येणाऱ्या काळामध्ये आपण शेतकऱ्यांनी सगळ्यांनी एकत्र बसून काम करूयात. तरुणांनी एकत्र बसून काम, खूप मजा पण येते काम करायला. काय चांगल्या लोकांना घाम फोडायला पण मजा येते. पण ह्या गोष्टी करत असताना सगळ्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन काम करूयात. आणि आज मी सतत म्हणत राहतो की विठ्ठलासारखी लोक जरी देवळात असली तर त्याच्या विचाराची लोक इथून बसलेत. हे आपल्याला शिकवतायत की शेती कशी करायची, कुठल्या पद्धतीने करायची. आणि मला वाटतं की पुन्हा एकदा मी गळवे परिवाराचा खूप ऋणी आहे की त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला. आणि हे जे दाखवले आज शेतकऱ्यांना, ह्याच्याकडून मी तुम्हाला 100% सांगतो की उद्याचा मला माहित नाही आता किती शेतकरी ह्यातून तयार होतील की मला क्रॉप कव्हर लावायचं. किती शेतकरी तयार होतील आजपासून? हे तुम्ही तयार केलेले शेतकरी आहेत गवळे साहेब, तुम्ही तयार केलेले शेतकरी आहेत. हा देश राहील, इथली लोक राहतील का नाही राहतील, पण अशा लोकांचं नाव ह्या देशभरात ह्या वातावरणात सतत राहणार. कारण की दुसऱ्या लोकांना शेतीमध्ये चांगलं प्रवृत्त करण्यासाठी जे कोणी काम करतं त्या लोकांचं नाव सतत राहतं. आणि मला नक्की ठाऊक आहे की तुमच्या आईने, मी भेटलोय त्यांना, त्यांच्या हातचं जेवणही खाल्लंय मी. मला नक्की ठाऊक आहे की येणाऱ्या काळामध्ये कुठेही असतील त्या, पण त्या हे सगळं पाहतील. आणि मला एवढा त्यांच्यावरती विश्वास आहे की त्या व्यक्तीने 72 वर्षापर्यंत त्या बागेमध्ये आलात, त्यांनी बागेमध्ये काम केले, मजुरांबरोबर काम केले. एवढं सोपं नाही सगळ्या गोष्टी करणं. आणि अशी लोक तयार करणं ज्यांनी जेवणाची सगळ्यांची काळजी घेतली असेल, तिथल्या कामगारांची काळजी घेतली असतील, तिथल्या आंब्याची काळजी घेतली, लहान मुलांची काळजी घेतली. मला वाटतं की हेच मला वाटतं की सोनं आहे. आणि ते सोनं तुम्ही देत राहाल याची मी अपेक्षा करतो. आणि पुढच्या कार्यक्रमाची आपण सुरुवात करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.